तर आज महात्मा गांधी यांची जयंती आहे आणि त्यानिमित्त राजघाट या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल झालेले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या स्मृतीला या ठिकाणी आदरांजली वाहण्यात येईल। तर पंतप्रधान मोदी राजघाटवर दाखल झालेले आहे। महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी त्यांच्या स्मृतीस्थळाला आदरांजली वाहण्यात येईल। तरी दृश्य आपण पाहतोय महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राजघाटावर तयारी करण्यात आलेली आहे। फुलांनी राजघाट सजवण्यात आलेला आहे। अधिक अपडेट आपण घेऊयात आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, नरेंद्र मोदी हे दरवर्षी खरं तर राजघाटावर दाखल होत असतात आणि त्याप्रमाणे यंदा देखील राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या जयंतीनिमित्त राजघाटावर दाखल होत आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। दरवर्षी सकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या ठिकाणी येत असतात आणि हे अभिवादन करत असतात। अभिवादन झाल्यानंतर काही वेळ पंतप्रधान मोदी त्या ठिकाणी बसतात देखील, कारण त्या 2 ऑक्टोबरला दरवर्षी त्या ठिकाणी कीर्तन असेल किंवा एक संगीताचा एक जो छोटा कार्यक्रम असतो छोटेखानी, त्याचं आयोजन देखील केलं जातं। आणि पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक नेते जे आहेत, मग ते सत्ताधारी भाजपमधले असतील किंवा काँग्रेसमधले नेते असतील, ते देखील राजघाटावर जाऊन गांधीजींना अभिवादन करत असतात। कारण गांधीजींची ओळख फक्त भारतापुरताच मर्यादित नाही, तर संपूर्ण जगभरामध्ये त्यांना ओळखलं जातं। आणि वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या भागामध्ये जसं गांधीजींची जयंती साजरी केली जाते, तशी राजघाटावर देखील दरवर्षी साजरी केली जाते। सकाळच्या सत्रामध्ये हे सगळे राजकीय नेते जे आहेत ते गांधीजींना अभिवादन करण्यासाठी राजघाटावर येतात आणि साधारणतः 10-11 नंतर राजघाट हा खुला केला जातो सर्वसामान्य नागरिकांसाठी, देशवासियांसाठी। आणि राजनाथ सिंह देखील त्यांच्यासोबत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता अभिवादन करून राजघाटावरून पुन्हा पुढच्या दौऱ्यासाठी निघालेले आहेत, दृश्यांमध्ये आपण पाहतोय। आणि यानंतर कदाचित राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील, हे राजकीय नेते देखील राजघाटावर येऊ शकतात। बरोबर। आणि आदरांजली मोदींनी महात्मा गांधी यांना वाहिलेली आहे, दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय। संदीप, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यात आलेली आहे। दरम्यान आज विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी देखील राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली अर्पण केली आहे। राहुल गांधींसह दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्याकडून देखील आदरांजली अर्पण करण्यात आलेली आहे। हे दृश्य आपण पाहतोय।